दलित वस्तीमध्ये कोणताही दुजाभाव न करता नागरी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत याकरता केंद्र सरकार आणि शासनाकडून विशेष निधी उपलब्ध केला जातो. तरी देखील दलित वस्तीमध्ये नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. पालिका प्रशासनाकडून असा दुजाभाव नेहमीच केला जातो. प्रश्न उरतो तो हा, मग दलित वस्तीच्या सुधारणेसाठी आलेला निधी कुठे वळवला जातो? दलित वस्ती सुधारणेसाठी आलेल्या निधीची वाटमारी नक्की कोण करतो, कधी आणि कसा करतो याचा उलगडा आता पालिका प्रशासनाकडून झाला पाहिजे असं म्हणत मंगळवारी प्रभाग क्रमांक 1 मधील न्यू बुधवारपेठ येथील रमाबाई नगरातील स्थानिक रहिवाशांनी पालिका उपायुक्त लोकरे यांची भेट घेऊन आपली समस्या मांडली. याशिवाय आंदोलनकर्त्यांवरील खोटे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत अशी मागणी देखील स्थानिक रहिवाशांकडून करण्यात आल्याची माहिती क्रांतिकुमार मैंदर्गीकर यांनी केली. गेले 3 वर्ष झालं तिथं पाण्याची समस्या आहे. गुडघाभर पाणी आहे. पाण्यात लोकांचे घरं नाही. झोपायचं म्हणलं तर एकच बेड राहते. लोकांना नाही, एका घरामध्ये 4 ते 5 जनसंख्या आहे. त्या जनसंख्येला नाही झोपायला जागा नाही, घरात पाणी साचते. आणि ही समस्या पाणी सुटल्यावरचीच नाही तर रोज सकाळ आणि संध्याकाळी आहे. तर आयुक्त मॅडमांना निवेदन देण्यासाठी आलेले आहे त्या भीम आर्मीच्या तरुणांवर. आणि एवढं लाजिरवाणी एक गोष्ट आहे की ज्याच्या घरात पाणी साचते त्यांना पण सध्या अटक आहे 353 गुन्ह्याखाली. फक्त तुमच्या गाडीवर जर पाणी टाकलं असेल, एवढा राग आला असेल तुम्हाला 353 सारखा गुन्हा दाखल करण्यासारखा, तर आम्ही त्या पाण्यात राहतो, तिथं बसून जेवतो, शिफ्टीच्या आळ्या जातात आजूबाजूनं, तर आम्ही राहायचं कसं? आमचा हे रोष व्यक्त करून त्या मुलाने एक केलेला प्रकरण आहे. तर आयुक्त मॅडम स्वतः 1.5 कोटी रुपयाचं ऑफिस रिनोव्हेशन केलेलं आहे. 1.5 कोटी रुपये घालून रिनोव्हेशन केले त्यांनी ऑफिस, फक्त ऑफिस. तर आमच्या वस्तीकडे त्यांना नजर मारत त्यांना काय झालं असेल. त्यांना हे निवेदन देऊन आम्ही 2 दिवसात त्यांनी भेटतो म्हणले होते. 20 दिवसाखाली काय तर निवेदन दिलं आम्ही. 1.5 कोटीचं रिनोव्हेशन केलंय, पण दलित वस्तीमध्ये काही लाख रुपये लागतील सुद्धा. 1.5 कोटी रुपये आपल्या ऑफिससाठी त्यांनी रिनोव्हेशनसाठी खर्च केलेत. पण गलितच्या वस्तीमध्ये एक 60-70 लाख रुपये म्हणा त्यांना निधी प्राप्त करून द्यायला पण त्यांच्याकडे वेळ नाही, किंवा तिकडं डोकावून पाहण्याला सुद्धा त्यांच्याकडे वेळ नाही. त्या रोषातून हे व्यक्त झालेलं आहे. तर त्याच्यावर 353 सारखा गुन्हा जो दाखल केलेला आहे तो माननीय आयुक्त मॅडम यांनी मागे घ्यावे एवढी आमची विनंती आहे. पूर्ण नगराच्या वतीनं विनंती आहे.